यार हातवर करून जोरात न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, अध्यक्ष साहेब जिल्हा प्रमुख दिसतात ना मग दिसतात ना साहेब पुढे काय बोलले काही ऍडमिट लागलं काय सर्व कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना विनंती आपण खाली बसून घ्यायचंय बाजूला सर्वांना विनंती खाली बसून घ्यायचंय सरपंच खाली बसा सगळे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आणि खाली बसू द्या सर तुम्ही खाली बसा खाली बसा जोरात घोषणा द्या तुम्ही म्हणे आमचा आहे एकच नारा तुम्ही एवढंच म्हणायचं आमचा आहे एकच नारा आमचा आहे एकच नारा सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्या या निष्क्रिय सरकारचं करायचं काय निष्क्रिय सरकारचं करायचं काय निष्क्रिय सरकारचं करायचं काय परत करा परत करा परत करा परत करा परत करा परत करा ठेवीदार एकजुटीचा ठेवीदार एकजुटीचा पैसे आमच्या कष्टाचे पैसे आमच्या कष्टाचे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांचा ठेवीदार एकजुटीचा परत करा परत करा अरे या सुरेश कुठेचं करायचं काय या अर्चना कुठेचं करायचं काय या यशवंत कुलकर्णीचं करायचं काय अरे सरकारचं करायचं काय परत करा परत करा सुरेश कुठेचा करायचा काय सरकारचा करायचं काय सरकारचं करायचं काय भैया तू मागे बडो एकजुटीचा एकजुटीचा अहो ठेवीदारांना एक विनंती आहे ठेवीदारांना भैयासाहेब माजी मंत्री बर का माजी मंत्री भैयासाहेब टोपे यांनी या
ठेवीदारांची आहे. सुखदुःख ओळखून तुम्ही काय सुखदुःख ओळखून तुम्ही या सर्व मोर्चेकऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा घनसंगी आंबडचे आमदार भैयासाहेब संबोधित करतील. तत्पूर्वी एक मिनिट चला एक खाली बस. मला असं वाटतं की काही अतिशय महत्वाच्या ज्या महिला आल्या तुम्ही चला महिला इकडे या. ते नाव केलं ते लक्षात घ्या. ते जरा पुढे काय असं एवढ्या महिला लोक 2-3 महिला बाकीच्या बसा मागा मागा जा. सगळे जरी इथून मागे सरता अरे बोलणारे दिसणार नाही तरी आम्ही 4 महिने झाले खाली रमेश खाली बस रमेश खाली बस बेडवाले मंडळी खाली बसा. आम्ही 4.5 महिने झाले बसून भाकरी खाल्लेल्या आहे. आम्ही रोडला बसून आहे 4.5 महिने झाले आम्ही दखल घेऊन गरीब माणसं आहे. काय करायचं आम्ही आमच्या खूप पैसा पाहिजे आहे. आम्ही 4.5 महिने झाले आमच्या कष्टाचा पैसा आहे आणि काय करायचं आम्ही रस्त्यावर बसले त्या कुठ्याला थोडी जरा तुम्ही बोलू नका शांतता ठेवा 5 मिनिटं. नाही का आम्ही शिळे तुकडे खाऊन रस्त्यावर बसलेला आहे. 4.5 महिने झाले करायचं काय आम्ही त्याला जर शिकवण दखल आहे ना त्याला बहिणी नाही का त्याला आई नाही का अशा म्हातारे माणसं आम्ही रस्ते हॅलो हे सुरेखा शेषराव चव्हाण धनगर पिंपळगावून आलेले. आम्ही आंबट तहसील पुढं कारले पुढं 4.5 महिने उपोषण केलं. फार परेशान झालं फार रडं. आमची कोणी दखल घेतली नाही. शासनाने घेतलेली तहसीलदार साहेबांनी त्यांनी प्रयत्न केले पण त्याच्या त्यानं काही झालं नाही. पाहता आमदार साहेबांनी आमची दखल घेतली. आम्ही त्यांच्या मागे उभं राहणार आहे. आणि कुठे साहेबांनी सांगितलं होतं त्यांच्या ठेवीदारने काय नाव त्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं बँकेतल्या आमच्या मालकाकडे एवढा पैसा कुठे साहेबाकडे एवढी जायचं ते तुमचा रुपया पण बुडणार नाहीये. आम्ही आमच्या तुमचे पैसे गेले तर आम्ही घरातून देऊ. ते माणसं फरार झालेले आहेत. लोक जाते रडते पडते वापिस येते. 4.5 महिने झाले मच्छरानं खाल्लं. इतके हाल झाले काय सांगा मग मला माया आली नाहीये. कुठे साहेबाची बायको लाख रुपयाचे मेकअप करते आमच्या लोकांच्या जीवावर. त्याला म्हणा फक्त कुठे साहेबाच्या बायकोला म्हणे आमच्या संग 1 दिवस शेतामध्ये फुटणच चाल पैसे तुला द्यायलाच पाहिजे. आणि मोदी सरकार पंतप्रधान ते म्हणतात आपल्या माय बहिणी आपल्या माय बहिणी द्यायला 4.5 महिने झाले रस्त्यावर माय बहिणी दिसल्या. त्यांनी पण आमच्यावर ध्यान ठेवा. आता मागं पण नाही केलं पण आता तरी आमच्यावर त्यांनी ध्यान ठेवा. त्याला आमचे हात जोडून विनंती आहे. भैयासाहेबांना सुद्धा आता त्याचे उपकार झाले. भैयासाहेबाचे पण आम्ही तुमच्या मागं आहे. आणि दुसरं काहीच नाही. आमच्या गरीब लोकांच्या कष्टाचे हे आम्हाला मिळाले पाहिजे. आम्ही जीवाला खाल्ला नाही. आम्हाला घर बांधायचं आपल्या आईला महिन्याला 1,000 रुपये लागते. आम्ही आणाच्या पुढून 10 रुपये लवकर भेटत नाहीये. कष्ट केल्याशिवाय पैसा नाहीये. आणि सुरेश कुठे सगळ्या जनताला घुमिलं आणि ज्याच्या जेलमध्ये जाऊन बसला आईच करून
लोकांना दुखते आज, त्यांचं ऐका जरा थोडं शांततेने. लक्ष्मण खरात, सिद्धेश्वर पिंपळगाव तालुका घनसावंगी. माझ्या मुलीचं लग्न आहे. मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले होते आम्ही. 4.5 महिने झाले उपोषणाला बसलेला आहे, पण त्या सुरेश कुटाने 1 रुपया सुद्धा दिला नाही. कष्ट करून आम्ही ठेवी टाकलेली आहे, पण त्यांनी पैसे दिलेला लाच कशी नाही. आमच्या जीवावर इतके प्रॉपर्टी घेऊन टाकली आणि तारीख पे तारीख देत राहिला, पण त्यांनी 1 रुपया पण दिला नाही. अर्चना कुठे आमच्या पैशावर मस्त मजा मारून महिन्याला लाखाची गाडीत तिथे बसायला, कुत्रे सांभाळायला तिला. आमच्या जीवावर मस्त मजा मारी ती. भैया साहेब आगे बढा. परभणी जिल्ह्याचा परभणी जिल्ह्याचा ठेवीदार परभणी जिल्ह्यात आणि देतो 1 मिनिट थांबा. ठेवीदार बांधवांना सगळ्यात अगोदर माणसातला पांडुरंग बघितल्यामुळे त्यांनी माणसातला सर्वप्रथम पांडुरंग बघितला असे आमचे नामदेव आमदार टोपे साहेब आणि सचिन उंबळे साहेब यांचे सर्व ठेवीदाराच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. बांधवांना जगद्गुरु तुकारामांना गळवामध्ये पांडुरंग दिसला, पण 1 वर्ष झाले 4-5 आमचे ठेवीदार बांधव ताण घेऊन मेले. 6 लाख ठेवीदार बेघर झालेत. अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. जीवनात नैराश्य आले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. कितीतरी माझ्या बहिणीचं लग्न मोडले. कितीतरी माझ्या बहिणी शिक्षणापासून वंचित राहिल्या. पण या सरकारच्या पाण्यावर आजपर्यंत काही फरक पडलेला नाहीये. आम्ही या आंदोलनाच्या वतीने सर्व जे बी कर्मचारी आहेत बँकेचे त्यांना परत विनंती करतो की त्यांनी आम्हाला या ठेवी मिळण्यासाठी मदत करा. तुमचे काय त्यांचं नुकसान झालंय त्यांनी पुढे या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असोत, शरद पवार साहेब, ठाकरे साहेब, फडणवीस साहेब, अजित दादा, अहो आमचा या राजकारणाचा तुमचा काय संबंध आहे? आमच्या गोरगरिबांच्या जीवनाकडे लक्ष द्या साहेब. राम रागायचं, दिवसभर 10 रुपये कमवायचे, संध्याकाळी त्याची मीठ भाकरी खायची आणि ते 2 रुपये जर आमच्या लेकराच्या बाळाच्या पोटासाठी आम्ही वाचून ठेवत असू आणि त्याच पैशावर जर कोणी टल्ला मारत असेल तर त्यांना आम्ही माफ कसं करू शकतो? हा प्रश्न ठेवीदारांचा नाहीये. हा प्रश्न तुमच्या राजकारणाचा नाहीये. हा सामान्य गोरगरिबांचा प्रश्न आहे साहेब. आता आमच्या जीवावर घेतलंय. तुम्ही कधी जागे होणार? किती आत्महत्या झाल्यात? अजून 6 लाख लोकांची आत्महत्या होण्याची तुम्ही वाट पाहताय का? साहेब, सर्वांच्या वतीनं कळकळीची विनंती आहे की तुम्ही या प्रकरणामध्ये लक्ष द्या. हेच नाही, सर्व वकील बांधवांना आज आमचा पुढाकार घेऊन आवटी साहेब स्वतः पुढे झाले. ऍडव्होकेट आहेत, जालन्याच्या औरंगाबाद हायकोर्टामध्ये ऍडव्होकेट आहेत, ते स्वतः पुढे झाले. 1 रुपयाही कोणाचा न घेता आमच्या आव्हानांना सांगले. सर्व वकील बांधवांना सुद्धा विनंती आहे की आम्हाला साथ द्या. तुमचा 1 रुपया सुद्धा ठेवीदार बंधू ठेवणार नाही. बोला. परभणी जिल्ह्याहून आलेलो मी परभणी जिल्ह्याहून आलेलो आणि कुठे ठेवीदारांना फसवण्याचं काम केलेलं. ठेवीदाराला फसवण्याचं काम केलं. कुठेचा प्रत्येक मॅनेजर एजंट होता आणि कुठेने जेव्हा कोणी रजिस्ट्री केली तर रजिस्ट्री ऑफिसला त्याचा एजंट होता. जेव्हा त्याची रजिस्ट्री झाली तर संध्याकाळी 7 वाजता त्याच्या घरी माणूस ज्याच्या जमीन विकली आणि ज्याने घेतली ज्याला पैसे आले त्याच्या घरी 7 वाजता कुठेचा मॅनेजर जात होता. ते कुठेने त्या मॅनेजरला 2% कमिशन देत होता. त्या अशा काही गोष्टी येतात आणि योग्य रीतीने त्यांनी फसविलं साऱ्या लोकांना. म्हणून टोपे साहेबांना एकच विनंती सांगतो, कारण यांनी बाहेर गावून वकील आणले. वकिलाचा 10 लाख रुपये रोज खर्च कोण पुरी तर कुठे मदत असताना तर ह्या लोकांना सुद्धा मदत टाकायची. या पोलीसवाल्याला नियंत्रण द्या आधी, कारण कुठेला कुठेही केस लढवायला कुठून पैसे आणायला. कारण
आणि त्याचे खाते सगळे होल्ड झाले असे सांगतात. हा, म्हणून बस, ठीक आहे. यानंतर नगर जिल्ह्याच्या वतीनं एक ठेवीदार बोलतील. हॅलो, या ठिकाणी सन्माननीय टोपे साहेब, त्याचप्रमाणे सचिन भाऊ बाळे आणि उपस्थित सर्व महिला आणि पुरुष मी रेणपूर तालुक्यातून आलो आहे आणि या ठिकाणी सर्व समक्ष एक व्यथा मांडणीसाठी मी या ठिकाणी हे प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की माझे वैयक्तिक 40 लाख रुपये हे मी या पक्षामध्ये आहेत आणि मी त्या केवळ माझ्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेल्या होत्या. मी हे लग्न 29/6 ठरवलेलं होतं, परंतु या पैशाच्या अभावामुळे मला विनंती करून समोरच्या पार्टीला विनंती करून मला ते लग्न पुढे ढकलावं लागलं. साधारणतः 15 तारखेपर्यंत पैसे मिळतील किंवा मिळाले त्याची अपेक्षा ठेवून अजूनही ते पैसे मिळाले नाही आणि ते लग्न आता नोव्हेंबर मध्ये करण्याचा मानस आहे. मुलगा मुलगी म्हणतात काय फारसं हे नाही, आम्ही कोर्ट मॅरेज करून लग्न करून घेऊ, पण तरीही बाकीच्या इतर समस्या आणि हे असल्या कारणाने सर्वात मोठी समस्या ती आहे. नंतर नंबर 2, अहो इंग्रज बरे होते, खरोखर इंग्रज बरे होते अशी मारायची वेळ आलेली. इतकं बेकार प्रशासन आहे, बेकार शासन सुद्धा आहे. सर्वसामान्य मग चूक आपण केली, ठेवीदारांनी चूक केली, आपण काय केली चूक किंवा आपल्याला मार्ग नव्हता, आपण थोडेसे त्या बाजूला वळलो. प्रत्येक जण चुकतो, मनुष्य चुकतोच ना, कुठे कुठे चुकतो, म्हणून त्या चुकीचा एवढा मोठा गैरफायदा या लोकांनी घ्यायला नको, या लोकांनी घ्यायला नको. एवढे लोक पोलीस प्रशासन एखादा मुद्दा करू शकतं. आज 8 महिने झाले हे लोकांना बाहेर पडून बोलू द्या काय दररोज आहे. मी संभाजीनगर येथून आलेली आहे. थोडं खाली काय हवा लागेल मग आपण ते ड्रोन शूट केलं तर माझे मिस्टर एक अॅल्युमिनियम कंपनी ड्युटीला असल्यामुळं ते एक्सपायर झालेले आणि ते माझे पैसे आहे आणि मी माझे 2 छोटे छोटे मुलं घेऊन भाडुत्री करत राहते आणि माझे 10 महिन्यापासून पैसे गुंतलेले आहेत. तर माझी एकच विनंती आहे की मला तेवढा पैसा मिळावा, बाकी माझ्याकडे काहीच नाहीये. एवढे बोलत नाही, माझे 2 शब्द सांभाळ. आपला लेख ऊसतोडीला जातो, ऊसतोडीला जाऊन मी 5 लाख रुपये टाकले. आपल्या लेकीला दुधना काळ्या गावाच्या पोरीच्या लग्नासाठी मी पैसे टाकले 6 लाख रुपये. आमचे सारे 12 लाख रुपये हाई तिघा मायलेकाचे आपल्या नातीच्या पोरीच्या मोड्या लग्नासाठी पैसे टाकलेले. आपल्या लेकीला ऊसतोडीला जाऊन 5 लाख रुपये मी टाकले. काम धंद्या रोजगार राजून जाऊन शेळी बकरी करून 5 लाख रुपये. आपल्या लेखाचे 4 लाख रुपये. आम्हाला असे रातून दिवस झोपा नाही, आमच्या भाकरी तुटल्या. आमचे जे आम्ही पोरग फाशी घ्यायला चाललो होतं, मी शेपटा घालू पोराला शेपटा घालू मी घालले 7-8 महिने काढले. आता एवढ्याला नाती शिक्षणाला जात्या पण असेल पोरी की मोडून राहिल्या. 12 नाथाचं म्हणलं की बाई कसा मरा नका तू आशीच्या म्हणा बाई, आमच्या भाकरी तुटल्या ग मग आपल्या लेकीला फेरायला वयाला पैसे नाही ग मग. कसा सुरेश कुठेची कुठे ट्रस होईना, ऑक्सिजन होईना ग मग. मेल्याच्या बीडला गेले तर मेल्याच्या तिथं काय बया स्वयंपाकाला आपल्या जेवावर मग बयाला काय तर ते खाऊ घालतो मेला ग. अंधाऱ्या पाण्याला बी काय खाऊ घालतो ग आपल्या जीवावर. अगं आपण 1-1 रुपया जमा
तोडीला जाऊन शेळी बकरी वळून केला कुठ्यालाही नेला माझ्याला ग त्याच्या बीडला जाऊन आले बीडला कुठे निसता नया पांगऱ्याला भाकरी घालतो ना आपल्याला दिसायला की किती मालदार आहे ग मेल्याजवळ काहीच नाही ग अरे देवा आम्ही जाऊन आले रे भाऊ बीडला लई कष्टाचा पैसा आहे आपल्या नातीचा मी आले मंदाबाद एक मिनिट गोगला देऊन आलेला आहे मी या बँकेमध्ये ठेवलेले पैसे आहेत ते केवळ ते पैसे नाही तर माझं सगळं भविष्य आहे मला आई वडील नाही मला भाऊ वगैरे आहेत ते खूप राहतात आणि कोणाच्या जीवावर मी नंतर माझं आयुष्य काढेल कुठे साहेबांना एकच विनंती आमच्या गोरगरिबाचा पैसा तात्काळ आम्हाला सध्या मशीन टेलर काम करून मी तिथे पैसे ठेवले 1-1 रुपये करून आणि त्यांना कसे दावा येईल आपले माझे पैसे खूप कष्टाचे आहे खूप घामाचे आहे तसेच सचिन भैया आणि साहेबांची काय करावं माहिती घेऊन जायचं गोरगरीब लोकांच्या पाठीमागं त्यांचा आमचा डोक्यावर असा चित्र आहे म्हणून तरी आले कसं तरी आशेने या ठिकाणी उभे आहोत शांत हो हॅलो हॅलो हे जशी सुरेश कोटेला अटक झालेली अशी अटक सगळे मॅनेजर सगळे ब्रँचचे मॅनेजर आहेत त्याचे त्या मादर चौघांना सुद्धा अटक त्यांनी सकाळी 7 वाजता लोक तोंड धुत होते त्यावेळेस हे मादरचोद लोकांच्या घरी पैसे घ्यायला येत होते माझ्या आईचं कमरेचं ऑपरेशन आहे 2 लाख माझे 10 लाख रुपये असताना सुद्धा 2 लाख रुपये दिले नाही मादरचोदांनी तर संपूर्ण मॅनेजर सगळे फोन बंद करून बसलेले लपलेले होते त्यांना पोलीस डिपार्टमेंटने उचललं पाहिजे तर आम्ही असं समजू का तुम्ही त्यांच्याकडून काहीतरी लाच अटक करीत नाही या मादरचोद मॅनेजर लोकांना जर अटक नाही केली तर पोलीस डिपार्टमेंटला म्हणा त्यांना आमच्या हातात द्या आम्ही त्यांना मादरचोदांना दाखवतो अर्चना कुठे सुद्धा आणि ही आई झाली अर्चना कुठे हिला सुद्धा अटक करा आणि ह्या हरामखोर सुरेश कुटेला तुम्ही अशी सुरक्षा देऊ नका जेवण देऊ नका त्याला मादरचोदला दाढीचा 1 केस वाढून देत नाही तो त्याला हरामखोरला रोज ब्लेड लागतं बस यानंतर कर्मचारी संघटनेचे पण खूप मोठ्या प्रमाणात पैसे उठलेले साळी बोलणार बंधू आणि भगिनींनो आपल्या ठेवीदार संघटनेच्या वतीनं आपण जर हा भव्य दिव्य असा मोर्चा काढला या मोर्चाचे नेतृत्वकार सुंदर नेते आणि या आपल्या औरंगाबाद जिल्हा आपल्या जालना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार राजेंद्र भैया टोपे साहेब यांचं सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन करतो मित्रांनो तुम्हाला माहिती असेल भैया साहेबांनी आपल्या ठेवीदारासाठी विधानसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणात खर्च गाठवला परंतु हे सतीवादी आणि निष्क्रिय भाजपचं सरकार यांनी कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाही आणि म्हणून आपल्या ज्या ठेवी या न्यायदाता बँकेमध्ये आपण ठेवलेल्या आहेत मित्र हो आपल्या ठेवीवर या हरामखोर कुठेनं भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे भाजपला याला 2 कोटी रुपये दिलेले आहेत आणि भाजपमध्ये प्रवेश करून त्यांना स्वतःला कसं संरक्षण 200 कोटी भाजप सरकारला याला दिलेले आहेत आणि भाजप सरकारकडून याला संरक्षण मिळत आहे भाजप सरकारचा आजच्या या मोर्चा सामील झालेल्या माझ्या पांडवातर्फे माझ्या भगिनीतर्फे भाजप सरकारचा या निष्क्रिय सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि मित्र व ठेवीदार बांधवांना माझी विनंती आहे की आपण अशाच संघटनेचा जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत टोपे साहेब आपल्या सोबत आहेत टोपे साहेबांची आपल्याला साथ आहे आणि एवढंच नाही मित्र हो भैया साहेब अनेक पेन्शनधारक लोक आहेत कर्मचारी आहेत त्यांना आपल्याला पेन्शनचा पैसा
पैसा या ज्ञानदानामध्ये टाकलेला आहे. आज पेन्शनधारक लोकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. मोलमजुरी करणाऱ्या माझ्या माता भगिनीवर उपासमारीची पाळी आलेली आहे. तेव्हा भैयासाहेबांना या मोर्चाच्या निमित्तानं विनंती करेन की भैयासाहेब या कृतीनं पाटील कमी सजा द्या, परंतु गोरगरिबाचा पैसा मिळण्यासाठी आम्हाला सहकार्य करा अशी सर्वोच्च वतीनं मी भैयासाहेबांना विनम्र प्रार्थना करतो, विनंती करतो आणि थांबतो. बोलू द्या सचिन उबाळे बघा सगळ्यांच्या व्यथा आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे रिटायर झालेले कर्मचारी सुद्धा फार व्यथित आहेत. त्यांच्या आयुष्याचा पूर्ण पैसा या ज्ञानदानात ठेवलेला आहे. त्यांचे मुलं बाळं त्यांना आज सांभाळत नाही. त्यांच्या एवढ्या वाईट व्यथा आहेत, शिष्टमंडळ वाईट व्यथा आहेत की त्या ह्याच्यामध्ये खाली बसा, तुम्ही खाली बसा काका. आता परत भायासाहेब बोलतील. भैया साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय. विनंती आहे, भैया साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय. गाला थांबा थोडं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबेला वंदन. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानसा आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरती जो ठळक मोर्चा आयोजित केला, या मोर्चाचे नेतृत्व करणारे जालना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा घनसावंगी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि ठेवीदारांसाठी विधान सभेमध्ये आवाज उठवणारे महाराष्ट्रातील पहिले आमदार सचिन भाई सुरुवातीपासून राजेश भैया यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा होतो. आणि या मोर्चासाठी मराठवाड्यातून उपस्थित राहिलेला, विविध जिल्ह्यातून आलेला माझा मायबाप, कष्टकरी, भांडे घासणाऱ्या महिला, रिक्षा चालवणारा रिक्षा चालक, हॉटेलमध्ये काम करणारा कामगार, शेतकरी, सेवानिवृत्त कर्मचारी या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहिला. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व ठेवीदाराच्या चरणी नतमस्तक होतो. गेल्या 7 महिन्यापासून ठेवीदारांच्या प्रश्नावरती या मराठवाड्यामध्ये मोठं जन आंदोलन उभारलंय ठेवीदारांना. आणि गेल्या 1.5 महिना झाला या सुरेश कुटेला पोलिसांनी अटक केली, परंतु त्याला कसं राजेशाही थाटामध्ये सगळा आश्रय दिला जातो ते सर्व ठेवीदार जाणतात. आणि त्याचं राहिलेलं संचालक मंडळ कसं मोकाट फिरतंय हे सुद्धा सर्व ठेवीदार जाणतात. म्हणून आमच्या बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी तर झोपलेले आहेत, परंतु जालना जिल्ह्यातले तुम्ही सुद्धा नागरिक, तुमचं भाग्य आहे की राजेश भाई यासारखं. आणि आता माझ्या खांद्यावर तर भार जरा कमी झालाय, कारण राजेश भैया आणि राजेश भैयाच्या माध्यमातून आम्ही सर्व ठेवीदार या सरकारला घाम फोडू आणि आपल्या हक्काचे, घामाचे, कष्टाचे पैसे येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर आपल्याला कसे मिळतील हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी थांबा थोडं. मी बोलू का नको? बोला. गेल्या 7 महिन्यापासून या ठेवीदारासाठी रस्त्यावर कुणी आलं नाही. एक तुमचा भाऊ, तुमचा मुलगा म्हणून मी रस्त्यावर आलो. साधारणपासून 2दा मोर्चे, एकदा रस्ता रोको आणि या सरकारला घाम फोडायचं काम तुमच्या ताकदीवर आपण केलेलं आहे. आणि याच्या पुढे भविष्यामध्ये ते अर्चना कुठे असेल, यशवंत कुलकर्णी असेल,
साहेब यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. मी मराठवाड्यामध्ये दोनदा फिरलो, अनेक जणांचे फोन येतात, भैया माझ्या मुलीचं लग्न मोडलंय, आजाराला उपचाराला पैसे नाहीत. अरे असे वाक्य जर फोनवरती आपल्याला ऐकायला मिळत असेल तर मला झोप कशी येईल आणि माझा ठेवीदार कसा झोपल? आणि या हरामखोर अवलादी आईस करतात, मोठमोठ्या आलिशान गाडीमध्ये फिरतात आणि आपल्या ठेवींचं काय केलं माहिती का यांनी? मोठमोठे उद्योग उभारले, 4-4, 5-5 कोटीच्या गाड्या घेतल्या. भैयासाहेब यांचा मुलगा बिडून संभाजीनगरला पिझ्झा खायला यायचा. पाणीपुरी अर्चना कुठे? अंबानी सारखी स्टाईल मारायची, 20-20 गाड्यांचा ताबा घेऊन फिरायच्या कुणाच्या जीवावर? ठेवीदार बांधवांना आपल्या जीवावर, आपल्या गोरगरिबाचा कष्टाचा पैसा यांनी खाल्लाय. आणि मी तुम्हाला एक शब्द देतो, यांच्या नारड्यावर, यांच्या उरावर बसून तुमचा जोपर्यंत पै मिळणार नाही तोपर्यंत सचिन उभा लढ्यातून माघार घेणार नाही. आता भैया साहेब आलेत आणि मला मुद्दा म्हणून या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे. आमच्या बीड जिल्ह्यातला पालकमंत्री या विषयाकडे डुंकून पाहायला तयार नाही, आमचे लोकप्रतिनिधी पाहायला तयार नाहीत. परंतु मराठवाड्यातून जर एक भाग पुढे आला असेल तर राजेश भैया टोपे. आणि आपल्या या प्रश्नाची जाण अजून जर दुसरी कुणाला झाली असेल तर मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो असे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि आक्रमक आमदार नितेश राणे यांनी सुद्धा या प्रश्नावरती आवाज उठवलाय. आणि येत्या काही दिवसात नारायणराव राणे, आमदार नितेश राणे आणि आपले मराठवाड्याचे आपले भैया साहेब यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असेल, अजितदादा पवार असतील, अमित शहा असेल, मुरली अण्णा मोहोळ असतील, यांच्या बरोबर साहेब ठेवीदारांचा शिष्टमंडळ घेऊन तुम्ही पाहिजे तिथं आवाज द्या. हजारो जनसागर घेऊन तुमच्या माध्यमातून मुंबईला तुम्ही यायला तयार आहेत का? दिल्लीला यायला तयार आहेत का? खरं तयार आहेत का? ही काय राजकीय सभा नाही, आम्ही कोणाला पैसे देणार नाही. आपल्या हक्काचे, कष्टाचे, कामाचे, आपल्या बहिणीचं लग्न मोडलेल्या कारणामुळं, आपण ठेवलेल्या ठेवीमुळं, या ठेवी जर आपल्याला परत मिळवायच्या असतील तर ठेवीदार बांधून आपल्याला वेळ प्रसंगी मुंबई गाठावी लागेल, दिल्ली गाठावी लागेल. आणि सर्वात महत्वाचं अजून काही गोष्टी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये फक्त सांगायच्या. टीडीआर म्हणतो साहेब की मल्टीस्टेट आमच्या अखत्यारीमध्ये येत नाही. अरे बाबा मग कोणाच्या अखत्यारीमध्ये येते? 108 2013चा सर्क्युलर आहे. सेंट्रल रजिस्ट्रारनी राज्य सहकार आयुक्ताला ते दिलेलं आहे की दरवर्षी मल्टीस्टेटचं ऑडिट झालं पाहिजे. पण या हरामखोर अधिकाऱ्यांनी देखील कुठलंही ऑडिट केलेलं नाही. आणि ते तुम्हाला सांगतो, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या ज्या पोलिसांनी मस्ती केली ना, मस्ती, आणि ज्या ज्या अधिकाऱ्याला माग आलेला त्यांचा माग उतरण्याचं काम सुद्धा तुमच्या ताकदीने येणाऱ्या दिवसात करायचं. त्याच्यामुळे अधिकचा वेळ घेणार नाही. आणि आपला हरामखोर सुरेश कुटेला इथे काल आणलं जालन्यामध्ये, बरोबर आहे का? तुम्हाला विनंती आहे की त्याला जो आयशो आराम, त्याला जे डबे पुरवले जातात ते अगोदर बंद करा. आणि त्या यशवंत कुलकर्णीला पोलिसांना 1-1 महिना कशाला लागतो त्याला अटक करायला? अरे आमच्या सारख्याने जर सार्वजनिक आंदोलन केलं तर आमच्या घरी 2-2 दिवस कॉन्स्टेबल ठेवतात आणि या हरामखोर अवलादी 1-1 महिन्यापासून यांना सापडणार. आणि मी भैयासाहेब त्यांना लोकेशन दिलं, पण लोकेशन सुद्धा देऊन या निष्क्रिय पोलिसांनी त्यांना अटक केलं नाही. भैया साहेबांचं मार्गदर्शन सुरेश कुटेला जेलमध्ये आणि त्या एकनाथ शिंदेला आणि देवेंद्र फडणवीसला आपली घोषणा ऐकू गेली पाहिजे. ठेवीदाराचा आवाज त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. मी फक्त घोषणा देणार आहे आणि तुमचं मुंबई आणि दिल्लीला येण्याचं समर्थन आहे. सगळ्या ठेवीदाराला विनंती आहे, 2 हात वरती करून घोषणा द्यायची. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. ठेवीदार एकजुटीचा परत करा. पोलिसांना कांटाळ्यावर
बसलं पाहिजे तेवढं जोरात घोषणा द्यायचे. सुरेश कुठेचं करायचं काय? सुरेश कुठेचं करायचं काय? या ठिकाणी बोलतो आणि असं तुमचा मुलगा म्हणून माझ्या बरोबर तुमची साथ राहू द्या एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हम तुम्हारे साथ हैं. एक मिनिट शांत. साहेब बताए. हे बघा, मी आपल्या सर्वांचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी आपल्या सर्वांचा लोकप्रतिनिधी या नात्याने खऱ्या अर्थाने आज आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. ज्या गरीब महिला आता तुमच्या समोर बोलल्या ते अंबडच्या उपोषणाला मी सुद्धा भेट दिली आणि ती भेट दिल्यानंतर मी त्यांच्या डोळ्यातलं अश्रू बघितले, त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघितलं की बाबा अत्यंत कष्ट करून, म्हणजे यात मी सांगेल की काबाड कष्ट हातावर मजुरी करून पोट भरणारे लोक खूप आहेत की ज्यांनी पाहिजे तेवढी मेहनत करून हे जे काही आकर्षक व्याजदर दिला 12%, 13%, 16% आणि त्यामुळे या आकर्षक व्याजदराला भुलून आमच्या गोरगरीब जनतेने अज्ञानापोटी खरं तर अशा पद्धतीच्या ठेवी त्याच्यात ठेवल्या आणि त्या फसले गेले. मला या ठिकाणी सांगायचं की खूप खूप गरीब लोक आहेत, पण गरिबांबरोबर श्रीमंत लोक म्हणजे ज्यांनी कष्टाने ऊसाचं पीक घेतलं आणि वर्षानुवर्ष ऊसाचे पैसे कष्टाने ऊसातून कमवले, घामातून कमवले आणि ते पैसे आकर्षक ठेवीला व्याज आहे म्हणून त्यांनी ज्ञानराधामध्ये ठेवले. आज अनेक चांगले सधन शेतकरी सुद्धा, गरीब अत्यंत हातावर पोट भरणारा मजूर वर्ग सुद्धा, अत्यंत मी म्हणेल की ज्यांना मुलीचं लग्न करायचं याचं नियोजन करण्यासाठी की आता आपल्या मुलीला 2 वर्षांनी 3 वर्षांनी लग्न करायचंय, त्या लग्नासाठी पैसे ठेवले, कोणी आजारपणासाठी पैसे ठेवले, कोणी घर बांधण्यासाठी पैसे ठेवले, कोणी वेगवेगळ्या शिक्षणाच्या महत्वाच्या कार्यासाठी पैसे ठेवले आणि या सगळ्या कष्टातून आज घामाचे पैसे, कष्टाचे पैसे लोकांनी खात्यात ठेवले. दुर्दैवाने हे सगळे पैसे एकूण किती आहेत तुम्हाला माहितीये? ही बँक जी आहे, ही जी ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे, ही केंद्राच्या, तुमच्या सगळ्या माहितीसाठी सांगतो, सगळ्यांना ह्याचं ज्ञान असलं पाहिजे, केंद्र सरकारनी, सहकार विभागाने त्या ठिकाणी सेंट्रल रजिस्ट्रार आहेत मिस्टर झा नावाचे, त्या झाच्या या सेंट्रल रजिस्ट्रारनी या सगळ्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायट्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, नोंदणी केलेली आहे. आणि त्यामुळे या नोंदणीचा उद्देश काय असतो? उद्देश असतो की अगदी छोट्या स्तरावर, गाव स्तरावर, 4 गाव स्तरावर, 5 गाव स्तरावर छोटा व्यवसाय एकत्रित पैशाच्या माध्यमातून करायचं आणि गरीब माणसांना गरिबीच्या रेखेच्या वर आणायचं, अशा पद्धतीनं एका चांगल्या हेतूनं या सगळ्या संस्था रजिस्टर केल्या जातात. पण दुर्दैवाने लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने अशा संस्था रजिस्टर झाल्या, पण सरकार याकडे लक्ष देत नाही. माझं सरकारवर आरोप आहे, सरकारवर आक्षेप आहे की खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या पद्धतीने संस्था तुम्ही परवानगी देता. आज या संस्थेने 52 जागेवर ब्रांच उघडल्यात. म्हणजे काय उघडलं? शाखा उघडल्या. तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्र नुसतं पूर्ण नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन मध्य प्रदेशमध्ये, इंदोरमध्ये जाऊन सुद्धा शाखा उघडली. आज आपल्या बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी यामध्ये सर्वात जास्त शाखा